राज्यामध्ये एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन व्हावं आणि शेतकऱ्यांना कुठल्याही सल्ल्याची अडचण असू नये किंवा सरकारच्या, राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचावा यासाठी आमचा कृषी विभाग काम करतोय. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये एकूण कृषी पर्यवेक्षक साधारणतः 11,587 हे कृषी पर्यवेक्षक आहेत. आणि आम्ही लवकरच, आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी मित्र आणि शेतकरी मित्र अशा नवीन आपण साधारणतः एका शेतकरी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कृषी पर्यवेक्षकाला एक शेतकरी मित्र देण्याचा निर्णय हा आम्ही आमच्या कृषी विभागाने घेतलेला आहे. आणि त्यामध्ये त्याच्या अटी वगैरे आम्ही सगळं करतोय. पण त्यामध्ये अनुभवी, प्रयोगशील आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकार करणारा शेतकरी असावा अशा अनेक आम्ही त्यामध्ये अटी टाकलेल्या आहेत. आणि शेतकरी मित्र ही नवीन आम्ही एक प्रत्येक कृषी आपले जे संकल्प आम्ही तो घेतलेला आहे आणि तो आम्ही त्या बाबतीमध्ये निश्चित शेतकरी मित्र या राज्यामध्ये आम्ही प्रत्येक कृषी प्रशासकाला आम्ही देतो. आमचे जे साधारणतः कृषी जे अधिकारी मला वाटतं की आपले किती 11,587 आमचे सहाय्यक कृषी अधिकारी. तर सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या जोडीला शेतकरी मित्र आम्ही देतोय. आणि साधारणतः त्यांना 18,000 रुपये वर्षाला, म्हणजे त्यामध्ये ते 3 महिन्यामध्ये त्याला आम्ही त्याप्रमाणे त्याला मानधन आम्ही निश्चित प्रकारे त्याला हे मानधन वर्षातून 4 टप्प्यामध्ये आपण त्यांना देतोय. आणि चांगली एक आम्ही योजना माझ्या शेतकरी मित्र म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी जाहीर करतो. ह्या महिन्यापासून पुढच्या आपण कुठला 1 जून क्रायटेरिया, त्याचं वय 40 पेक्षा जास्त नसावं. 30% महिलांना आपण त्यामध्ये प्राधान्य देतोय. संवाद कौशल्य उत्तम असावं. समाजसेवेची वृत्ती असावी. सोशल मीडिया हाताळण्याचे किमान ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यांनी किमान माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण, कृषी पदविका, पदवीधारक, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त असल्याचं त्यांना प्राधान्य दिलं जाईल. शेतकऱ्यांमधून घ्या, शेतकरी मित्रच घेणार आपण त्याला. हा, सहाय्यक कृषी अधिकारी जेवढे आपले राज्यातले सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या जोडीला आपण त्यांना देतो. प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकारी जे आपल्या राज्यामध्ये 11,587, 11,587 आपण शेतकरी मित्र त्यांच्या जोडीला देतोय. भरती कशी होणार, शासकीय पद्धतीने की डायरेक्ट नेमणूक जिल्हा स्तरावरती निवड होईल? ठीक आहे, असं ते हे पहिल्यांदाच आपण करतोय. त्यांना मानधन पहिल्यांदा आपण देतो. ही नवीन आपला प्रयोग आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यामध्ये यश येईल आणि अनेक त्यातनं तरुणांना पण थोडा काय ना काय आधार मिळेल जे काम करतात.